नमस्कार मित्रांनो, फायनली ट्रिपचा प्लॅन करून आपण या ठिकाणी ट्रिपसाठी आलो आणि काही गोष्टी या ठिकाणी बघण्यासारख्या आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वात प्रथम त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती त्यांच्याकडून, हे आमचे ड्रायव्हर होते तर त्यांच्याकडून हे सगळी माहिती आपण त्या ठिकाणी घेतलं. त्या ठिकाणी माहिती घेऊन म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी या ठिकाणी बघण्यासारखे आहेत आणि ನೋಡ್ರಿ ನಾ ಸುಳ್ಳು ಹೌದು ಸರ್, ಹೇಳ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿ ಕಿಲೋಮೀಟರ್ ನೋಡ್ತೇವೆ ಪಟ್ಟದ ಕಲ್ಲದಿಂದ ಸನಿ ಅದಲ್ರಿ ಸರ್. ಪಡೆದಕಲ್ಲ ಸರ್ ಮತ್ತೆ 1 ಊರಿಂದ ಒಂದು ಸೈನ್ ಆಗುದ ಹಾ, ಮತ್ತೆ ಅದೇ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಹೇಳ್ಬೇಕಲ್ಲ ನೀವು ಹಿಶೋಬ ಇದು ಮಾಡ್ತೀರಿ. बघण्यासारखे आहेत. हे आमचं गाडी बघा मित्रांनो, ह्या गाडीमध्ये आपण प्रवास त्या ठिकाणी करणार होतो. हे दोन आमचे मित्र सगळ्या गोष्टी सगळेजण चर्चा करत होतो. तर तितक्याच लवकर आपला चर्चाही फायनल झाला आणि मग आपण फायनली मध्ये एंट्री केलो. तर अशा पद्धतीनं हा एक छोटासा व्हिडिओ बनवला. तर मित्रांनो, आता आपण त्या ठिकाणी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून, यामध्ये हे ठिकाण आहे पट्टदकल्ला म्हणून हा ठिकाण आहे. तर मित्रांनो, फायनली मध्ये आलो. मध्ये आल्यावर हे देवस्थान बघू शकता मित्रांनो तुम्ही. देवस्थान अतिशय सुंदर आहे, मध्ये बघण्यासारखं आहे. आणि या ठिकाणी बघा, अशा जुन्या काळातील बांधलेले बघण्यासारखे सुंदर असे दृश्य आपल्याला मिळतात. फायनली त्या ठिकाणी आंघोळ वगैरे करून मग आपण एक मज्जा करून आंघोळ करून त्या ठिकाणी तिथून आपला हा फोटोचा प्रवास सुरू झाला. मग अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आंघोळ केलो, मस्तपैकी मजा करत आंघोळ केले सगळेजण. तर अशा पद्धतीनं हा आपला आंघोळचा सेशन संपल्यावर फायनली आपण तयार होऊन हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी त्या ठिकाणी पद्धतीनं रेडी झालो. हे जुन्या काळात बांधलेले खूप सुंदर असं बघण्यासारखं दृश्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. हा मंदिरातील आतील जो देवस्थानाचा भाग आहे त्या ठिकाणी हा एक छोटासा दृश्य. तर हे त्या ठिकाणी त्या ह्याच्यावर पण हे सगळं बघून झाल्यावर फायनली आपला जेवणाचा वेळ झाला. तर त्या ठिकाणी शांतपणे बसून सगळेजण जेवण करून घेतलो. तर जेवण हा पूर्णपणे घरचा डबा होता, आम्ही नेलेलं होतो. तर शांतपणे त्या ठिकाणी जेवण झालं. जेवण झाल्यावर पुन्हा आपण सगळ्या गोष्टीची माहिती घेत, सगळ्या गोष्टी बघत, सगळ्या गोष्टीचा अंदाज घेत, हे फोटो सेशन करत अशा पद्धतीनं आमचा मित्र हा फोटो काढत होता. तर फायनली फोटो सेशन चालूच झालेला होता. पण सगळेजण आपापले फोटो कुठे चांगलं लोकेशन असतो त्या ठिकाणी. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर हा बसवण्णा आपल्याला दिसलं. तर फायनली मंदिरातील दर्शन घेऊन बाहेरचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत आपण फायनली त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलो. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला फिरता सगळ्या गोष्टी माहिती होऊन गेल्या आणि सगळं निसर्गरम्य वातावरणामध्ये सगळं काही गोष्टी चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी माहिती घेऊन अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलो. पण निसर्गरम्य वातावरण खूप मस्त आहे मित्रांनो. या ठिकाणी निसर्गरम्य वातावರಣमध्ये आपण इतकं रमून ವರ ಆಯ್ತು ತೋರಿಸ್ತೀನೋ ಅವ್ರೆಲ್ಲ ಜಿಂಕಸನವ್ರು ಏನಂದ್ರೆ ಗೊತ್ತೇನು, ನಾವು ಇದು ಇದು ಹೆಣ್ಮಗಂದ್ರೆ ಭೂದೇವಿ, ಇದು ಅಂದ್ರೆ ನಾಗವಂಶಿ ಮಂದಿಗೆ ಅವ್ರು ತೆಳಗ ಗೊತ್ತದಂಗೆ तम झेंडा तम पृथ्वी जिंकायचं इधर अर्थ हे आहे ना पप्पू. ते चोडराजाचं चिन्ह होतं वरा हां, आणि ते ह्यांचं ते बाकीच्यांचं होतं नागवंशी होते ते लोक. मग त्या हे त्यांनी काय दर्शवत माहिती का, हे युद्धावेळेला की आम्ही पूर्ण पृथ्वी जिंकलो, म्हणजे आमच्या ह्याच्यावर डोक्यावर पृथ्वी आहे आणि आम्ही ह्याला पायात तुझवलं. आमच्या भावांनी सगळं माहिती सांगून यांनी या ठिकाणी फोटोग्राफी करत होते. हा आमचा मित्र थकून बसलेला होता बघा. सगळं आमच्या भावाने माहिती सांगितला पण यांनी फोटोग्राफी करत होते. आम्ही निसर्गाचं छायाचित्र टिप्पणी करतच होतो. मग त्या ठिकाणी तो प्रवास संपवून दुसऱ्या ठिकाणी आपण जात होतो. जाता हे या ठिकाणी पेट्रोल भरायला थांबले होते. त्या ठिकाणी हा एक व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो. पेट्रोल भरून घेतले, तर त्या ठिकाणी भरून घेतल्यावर पुढचा प्रवास सुरू झाला. त्या ठिकाणी हा तिकीट काढलो आपण दुसऱ्या ठिकाणचा.
तर तिकीट काढल्यावर त्या ठिकाणी तिकीटला थोडं गर्दीच होतं. पण हे मित्रांनी बघा कसं ब्लॉगमध्ये मध्ये येऊन त्यांचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीनं दुसऱ्या ठिकाणचं सगळे माहितीचं व्हिडिओ आपण हे पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये सांगतच आहे. आणि हे तुम्ही बघू शकता मित्रांनो, टर्म्स अँड कंडिशन सांगून त्या ठिकाणी बोर्ड वाचून फायनली हे सगळ्या गोष्टी, हे सगळं छायाचित्र आपण या ठिकाणी हे कला बघण्यासाठी आपण त्या ठिकाणी रवाना झालो. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं शिलालेख या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हे शिलालेख कशा पद्धतीनं काढलं असेल मित्रांनो, हा प्रश्न मला पडला पण त्याचं उत्तर मला त्या ठिकाणी भेटलं नाही. हे आमचा गाईड होता, हे गाईडच्या सोबत थोडं मिळून ह्याला थोडे काही गोष्टी याच्याकडून माहिती करून घेतले, तेच माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू लागलो मित्रांनो हे सगळे गोष्टी पुरेपूर डीपमध्ये हा माणूस सांगत होता. कुठल्या गोष्टीला काय काय म्हणतात, काय काय याचा अर्थ आहे, हे सगळ्या गोष्टी बघून परत पुढच्या ठिकाणी रवाना झालो. मित्रांनो हे पूर्णपणे दगडी बांधकाम असल्यामुळं किती मजबूत असेल मित्रांनो आणि किती चांगल्या पद्धतीने यावरती काम केलेलं आहे हे या ठिकाणी बघू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे अजून शाबूत आहे मित्रांनो. म्हणजे त्या काळी झालेलं हा काम पूर्णपणे अजून जसं आहे तसंच आहे मित्रांनो. हे सगळं बघून मन अतिशय भारावून गेलं मित्रांनो. हे जुन्या काळी ह्या सगळ्या गोष्टी होते असं आपल्याला कधीच माहीत नव्हतं. पण फायनली हा मित्र सगळं बघून थकून या ठिकाणी बसला. पण हे बसल्यावर याला चक्कर येत होतं. या ठिकाणी आमचे दोघे मित्र ग्रुप करून या ठिकाणी फिरत होते. सगळ्या गोष्टीचं निसर्गामध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टीचा अंदाज घेत आपण या ठिकाणी पुढे निघालो. हे निसर्गरम्य वातावरण कशा पद्धतीनं आहे बघा मित्रांनो. फायनली हे दोघे मित्र मस्तपैकी फिरत होते, तर त्यांचा एक छोटासा व्ह्यू घेतला. आणि हे बघू शकते मित्रांनो सगळ्या गोष्टी हात लावून, सगळ्या गोष्टी माहिती घेऊन, सगळ्या गोष्टीचा अंदाज लावत या ठिकाणी आमचे मित्र फिरत होते. तर त्यांचा हा छोटासा व्हिडिओ. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आम्ही दोघं या ठिकाणी फिरत होतो. बघू शकता मित्रांनो हा मित्र सुपारी खाल्ले येताना गाडीमध्ये. हे बघू शकता फोटोग्राफी कशा पद्धतीनं चालू आहे. But the temple, we are getting light through the ventilation. That's why around the temple is a ventilation hub. But caves, that is a solid rock, without ventilation, without passage. Just like 3 buildings are there. Mukhamandap, Sabhamandap, Garbhagriha. मित्रांनो फायनली तो प्लेस कंप्लीट करून आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणीही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मंदिरं या ठिकाणी बांधलेलं आपल्याला दिसत आहेत. आणि हेही जुन्या काळी बांधलेलं. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही जितकं वर बघेल तितकं तुम्हाला दगडच दगड दिसत होते. पण मित्रांनो हे बघून आश्चर्यचकित झालो. पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कसं काय शक्य आहे हे आपल्याला वाटलं नव्हतं मित्रांनो. हे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो जितकं वर तुम्ही बघाल तितकं उंच उंच तुम्हाला डोंगरच या ठिकाणी दिसत होते. मित्रांनो हे बघू शकता हा टेम्पल कशा पद्धतीनं या ठिकाणी बांधलेलं आपल्याला दिसतोय. तर अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण. मित्रांनो ह्या वातावरणामध्ये आपला हा ट्रिप कशा पद्धतीनं कंप्लीट झाला हे आपल्याला समजलंच नाही. मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटत राहूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.